लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना म्हटलेलं आहे की दिसेल तिथे कानाखाली मारायचा त्यांनी इशारा दिलेला आहे प्रसाद लाड लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करून ओबीसी समाजाला न्याय हक्क मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी अनेक वेळा सांगितले की आंदोलन करत असताना कोणी आंदोलन करते असू दे त्यांच्याबद्दल नक्कीच मला तर त्यांच्याबद्दल कौतुक आहे, कारण ते अनेक वर्षानुवर्ष ह्या सगळ्या समाजासाठी काम करत आहेत. परंतु प्रसाद लाड हे लोकप्रतिनिधी आहेत, ते आमदार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक संघटनात्मक पदाचा आदर असला पाहिजे, ही प्रत्येकाची भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून लक्ष्मण हाके साहेब असतील, मनोजदादा जरांगे साहेब असतील, यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते त्यांनी संवादातनं सरकारकडे मांडल्या पाहिजेत. सरकार नक्की ओबीसी समाजाबरोबर आणि मराठा समाजाबरोबर आहे. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की काल एक माझा कॉल जो मनोज जरांगेंच्या बरोबर व्हायरल झाला मीडियावर, त्याच्यामध्ये मी स्वतः पुढाकार घेतला होता आणि सरकारचं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा दाखल्याच्या संदर्भामध्ये कुठं चुकलंय हे बघण्याच्या दृष्टीनं मी त्यांच्याशी बातचीत केलेली होती. त्यांचे जे काही गैरसमज झाले ते आम्ही नक्की दूर करू. मराठा समाजाच्या दाखल्याच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक जर कोण अडचण करत असेल तर त्याच्यावर देखील काय उपाययोजना करायची हे देखील माझं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्री महोदय देखील या सगळ्यावर नजर ठेवून आहेत. विखे पाटील साहेबांशी देखील आमची चर्चा होणार आहे आणि बावनकुळे साहेबांशी देखील मी चर्चा केलेली आहे. आणि बावनकुळे साहेबांनी देखील स्पष्ट पद्धतीनं असं सांगितलेलं आहे की काहीतरी गैरसमजातनं ह्या गोष्टी घडतायत. सरकारनं मराठा समाजाच्या प्रती घेतलेले निर्णय हे बदलण्याचा महायुती सरकारचा कुठचाही प्रयत्न नाही आणि तसं होणार नाही. पण हे सगळं करत असताना ओबीसी समाजावर देखील अन्याय होणार नाही ही महाराष्ट्र सरकारची भूमिका ही पहिल्यापासूनच आहे. आणि म्हणून तो व्हिडिओ आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की काही एकनाथ शिंदे साहेबांबद्दल देखील गैरसमज पसरवण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत. ते मी आत्मविश्वासानं मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की अशा पद्धतीनं एखाद्या आंदोलनाच्या विरोधात एकनाथ शिंदे साहेब जाऊच शकत नाहीत. सरकारची ती आमची भूमिकाच नाही हे सिद्ध करण्यासाठी मी त्यांना फोन केलेला होता. परंतु सगळ्याच नेते मंडळींना मला विनंती आहे की आपला महाराष्ट्र हा एकसंघ असलेला महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे जातीपातीच्या राजकारणामध्ये उभ्या भिंती निर्माण होऊ नयेत याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. आम्ही सरकार म्हणून देखील घेतली पाहिजे. विखे पाटील यांच्यावर टीका करताना देखील त्यांनी म्हटलं की विखे सारख्या माणसाला ही भाषा शोभते का, ओबीसी जागा झाला तर तुम्ही वाहून जाल असा देखील इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे. तसेच विखेंना आरक्षणाचं काय कळतं असं देखील ते म्हणाले. नाही, मी त्याच्यावरच सांगितलं मगाशी. एवढं आता जे मी बोललो त्याचा संदर्भच तो आहे की लक्ष्मण हाकेंशी जर चर्चा करायची असेल तर चर्चा देखील सरकार करू शकतं ना. त्याच्यामध्ये काय सरकारचा इगो नाही, पण सरकारची भूमिकाच ही आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये ओबीसीवर अन्याय होणार नाही, ओबीसीचं काही कमी होणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. आणि मराठा समाजाला देखील 10% जे आरक्षण दिलं किंवा अन्य ज्या काही दाखल्याच्या बाबतीमधल्या भूमिका घेतल्या हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनीच घेतलेलं आहे. त्याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये असलेल्या कुठच्याही जाती धर्मावर अन्याय होणार नाही ही महायुती म्हणून आमची भूमिका आहे. सर, सरकारला कोणती पकडण्याचा प्रयत्न आहे, कारण एकीकडे मराठा लॉबी नाराज आणि दुसरीकडे ओबीसी समाज पण नाराज, नाही, मी असं काय म्हणणार नाही. शेवटी एखाद्याचं काम खरोखरच अडचणीमध्ये सापडलं असेल तर तो सरकारला जाब विचारण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. सर, प्रशांत किशोर आणि सुरेंद्र पवार यांच्याबरोबर चर्चा झालेली होती आणि त्यामध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्षाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशा सूचना दिलेल्या आहेत. मित्र पक्षातले तुमचा घटक पक्ष आहे असं बघता. आता या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ शकतो. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनींची आणि प्रशांत किशोर यांची बैठक झाली. बैठक काय झाली याची तर्कवितर्क आम्ही सगळेच लावतोय. बरं, जरी मला माहिती असलं तरी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष कोण बदलणार, कधी बदलणार हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत मामला आहे. प्रशांत किशोरजी सुनेत्रा वहिनींशी काय बोलले, सुनेत्रा वहिनी प्रशांत किशोरांशी काय बोलले, हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 100% त्यांचाच अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये कोण प्रदेशाध्यक्ष आहे, कोण प्रदेशाध्यक्ष होणार नाही किंवा प्रशांत किशोरनी काय सांगितलं त्याच्यामध्ये डोकावण्याची आम्हाला काहीच गरज नाही.